हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी धनश्री शिंदे. तर आज आपण चाललो आहोत बदलापूरच्या महागणपतीला. छान असा व्लॉग करूया. आज अंगारकी चतुर्थी आहे, सो स्पेशली त्यासाठीच आपण चाललेलो आहोत बदलापूरच्या महागणपतीला. असं म्हणतात की हा महागणपती जो आहे तो नवसाला पावणारा आहे, तर त्याच्याच दर्शनासाठी आज आपण सगळे चाललेलो आहोत. चला तर मग. तर इथे आम्ही दोघं रेडी झालेलो आहोत. आई पण रेडी झाली आहे आणि अण्णा पण रेडी झाले. ताईचं आणि दीदीचं अजून आवरतंय, सो त्या दोघींचं आवरून झालं की आम्ही निघूच. तोपर्यंत आई काय करते बघूयात. चला. हे काय नाही झालंय, असं स्माइल काय ना. चला. हाय आई. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आज आपण चाललेलो आहोत गणपतीला आणि आई पण एकदम छान अशी रेडी झाली आहे. बघू आई जरा. मस्तच तयारी चालली पुढच्या याची आल्यावर खिचडी करून. येस, आज उपवास आहे तर आई शेंगा भाजते. सगळे ओलाने जाणार आहोत. ओलाने जरा बरं पडतं आणि एक तर पावसाळा सुद्धा आहे, सो मग जास्त चिकचिक नको म्हटलं, ओलानेच जाऊया. सो यस, आता आम्ही निघालेलो आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की जय. उंदीर मामाला विसरायला. तर हे मंदिर जे आहे ते बदलापूर मध्ये आहे. बदलापूर हे ठाणे जिल्ह्यातलं शहर असून मुंबई पासून अंदाजे 65 किलोमीटर अंतरावर आहे. बदलापूरला जाण्यासाठी सेंट्रल रेल्वे लाईन वरून थेट ट्रेन सुविधा आहे. बदलापूर स्टेशनवर उतरून मंदिर केवळ काही मिनिटांच्या अंतरावर आहे. इथून जवळच भिवपुरी, उल्हास नदी आणि माळशेज घाट परिसर असल्यामुळे निसर्ग सौंदर्याचं वेगळंच आकर्षण आहे. पावसाळ्यात इथं धबधबे आणि हिरवाई मन मोहवून टाकते, पण चतुर्थीच्या दिवशी भक्तांच्या गर्दीनं संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं. आणि तुम्ही बघताच आहात, बाहेरचं वातावरण सुद्धा किती छान हिरवंगार असं झालेलं आहे. पावसाळ्यामध्ये जायची हीच तर मजा असते. तर आपण आज येतोय बदलापूरमध्ये कुळगाव येथे. इथे हे मंदिर आहे. तर आपण इथे पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता, हे असं मंदिर आहे. गणपती मंदिराच्या अगदी समोर हनुमान मंदिर आहे, तिथे पण आपण जाणार आहोत. इथे पोहोचलेलो आहे. चला, आपल्याला अभिषेक पण करायचा आहे, त्यामुळे घाई करावी लागेल. लेट्स गो. चला. तुम्ही इथे बघू शकता, हे असं मंदिर आहे. महागणपती देवस्थान बुद्धी क्षेत्र बदलापूर गाव, म्हणजेच वेस्टला येऊन आपल्याला या मंदिराकडे यायला लागतं. बदलापूरमध्ये अजून बरीच फिरण्यासारखी ठिकाणं आहेत, ती सुद्धा आपण पुढच्या ब्लॉगमध्ये एक्सप्लोअर करणारच आहोत. त्यासाठी स्टे ट्यून आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आम्ही आत आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता, अगदी म्हणजे गर्दी आहे आणि जे वातावरण आहे ना, वाव, अगदी भक्तिमय असं सुंदर असं वातावरण इथे झालेलं आहे. कारण की आज स्पेशली अंगारकी चतुर्थी आहे आणि असं मानलं जातं की हा गणपती जो आहे तो नवसाला पावणारा महागणपती आहे. त्यामुळे सगळेच अगदी रांगा लावून इथे दर्शन घ्यायला येतात. महागणपती बुद्धी क्षेत्र हे विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, बुद्धी, एकाग्रता आणि यश देणारं स्थान मानलं जातं. स्पर्धा परीक्षा, शिक्षण, करिअर यासाठी इथं येऊन अनेक जण गणरायाचा आशीर्वाद घेतात. अंगारकी चतुर्थीला तर इथं विशेष महत्त्व आहे, कारण मंगळवारी येणारी चतुर्थी सर्वात पवित्र मानली जाते. भक्तगण इथे सकाळपासून रांगा लावून दर्शन घेतात. काही जण सप्ताह किंवा उपवास करून दर्शनास येतात. बाप्पासाठी मस्त असा हार घेतलेला आणि बाप्पाच्या आवडीचे मोदक, तर ते सुद्धा प्रसाद म्हणून दाखवला. प्रत्येक चतुर्थीला इथे खूप गर्दी असते बरं का. मंदिरात सुंदर आरती, कीर्तन आणि अभिषेक सुद्धा होतात. बाहेर फुलांचे हार, प्रसाद, मोदक, नारळ विकणारे स्टॉल्स लावलेले असतात. इथं येणं म्हणजे भक्तांसाठी एक मोठा आध्यात्मिक अनुभव असतो. दादाने उंदीर मामाला पण हार घातला आणि त्याची इच्छा उंदीर मामाच्या कानात सांगितली. म्हणजे कसं, उंदीर मामा आपली इच्छा बाप्पाजवळ पोहोचवण्याचं काम लगेचच करतो. छान असं बाप्पाचं दर्शन सुद्धा झालं. इथे अभिषेक केला जातो.
त्यानंतर इथे आम्ही प्रसाद म्हणून राजगिरा लाडू दिले, कारण की उपवास पण होता. म्हटलं प्रसाद म्हणून आपल्याकडून सुद्धा काहीतरी जावं, म्हणून मग प्रसादासाठी आम्ही सगळ्यांना राजगिरा लाडू दिले. आणि सोबतच खिचडीचा सुद्धा प्रसाद आहेच. त्यानंतर आम्ही समोरच्या मारुतीच्या मंदिरामध्ये गेलो आणि मग मारुतीचं सुद्धा दर्शन घेतलं. त्यानंतर फायनली आम्ही घरी आलो आणि घरी आल्यावरती थोडासा पाऊस असल्यामुळे असं वाटलं की चहा प्यावा, तर मी सगळ्यांसाठी चहा बनवलेला आहे. चला तर मग आता मस्त असं चहा पिऊया. सो आता आम्ही गणपती बाप्पा बुक करायला आलोय. संकष्टी चतुर्थी स्पेशल आम्ही आज गणपती बुक करणार आहे. सो तुम्हाला पण दाखवतो. इथे खूप भारी भारी मूर्त्या आहेत आणि आता कळतच नाही की या सगळ्यांमधली घ्यायची कोणती. मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे की आता आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहे, पण कळतच नाही की कोणता बाप्पा आणायचा. सगळे एकदम गोड निरागस एकदम भारी वाटतायत सगळे. तुमच्याकडे बाप्पाच्या आगमनासाठी तयारी झाली की नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. हाय गाईज, तर आम्ही घरी आलेलो आहे. आम्ही स्नोवीला घरी एकटीलाच ठेवलं होतं, कारण की सगळेच गेलो होतो आणि स्नोवी एकटी घरामध्ये राहिली, पण आम्हाला तेच वाटत होतं की राहते की नाही, ओरडते का. आम्ही घरात आल्या आल्या लगेचच आम्हाला भेटायला आली ती. तशी आमची स्नोवी गुड गर्ल आहे ना स्नोवी, हो ना. चला तर मग आता आपण ब्लॉगची एंडिंग करूया. ओके स्नोवी, तुम्हाला जर का ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. जर तुम्ही मला म्हणजे धनश्री शिंदेला अजून सबस्क्राईब नसेल केलं, लगेचच जावा सबस्क्राईब करा अशाच मस्त मस्त व्हिडिओसाठी आणि स्नोवीला बघण्यासाठी. ओके ना स्नोवी. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी. बाय.